सर्वांना नमस्कार. जय नाथ. आपण चैतन्य पीठाच्या YouTube वाहिनीवरून सुमारे 3.5 वर्षापेक्षा अधिक काळापासून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका प्रसारित करीत आहोत. यामध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला वेगवेगळ्या बहुमोल अशा विषयांवर प्रबोधन करीत असतात. गेल्या काही पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज प्राचीन भारतीय वैदिक भूगर्भ विज्ञान याविषयी प्रबोधन करीत आहेत. मागच्या आत्मसंवादाच्या पुष्पात आदरणीय बाबा महाराज म्हणाले की आतापर्यंत आपण दर्गा कलम या ग्रंथाच्या आधारे भूजल कसे शोधावे याविषयी चर्चा केली. ॲज ए कन्सल्टंट म्हणून मी जे काही अनेक वर्षापासून कार्य केले आहे त्यात याचा मला खूप आधार मिळाला. या 1500 वर्ष जुन्या ग्रंथामध्ये जी अनुमाने सांगितली आहेत ती आता सुद्धा उपयोगी आहेत. आज आपण वराह मिहिरानी या ग्रंथाबद्दल 90व्या श्लोकात भूमी पाहून पाणी कसे शोधावे याबद्दल माहिती दिली आहे, त्याविषयी आपण बोलू असे म्हणून आदरणीय बाबांनी इथे काही श्लोक इथे उद्धृत केले. त्याचा भावार्थ असा की ज्या ठिकाणी समग्र भूमी जर एका रंगाची असेल व काही ठिकाणी वेगळ्या रंगाची जमीन असेल तिथे चारा झुडूप नसतील तर त्या ठिकाणी पाणी मिळण्याची शक्यता असते. सारस्वत ग्रंथ संहितेमध्ये त्यांनी आपले विचार याबद्दल मांडले आहेत. वराह मिहिर असे म्हणतात की ज्या ठिकाणी जमीन चिकणी असेल आणि जर तिथे ठोकून पाहिले तर ती आवाज जर करत नसेल तर त्या ठिकाणी साधारणपणे 30 फुटावर पाणी असतं. ज्या ठिकाणी हिरव्या रंगाची झाडे असतील त्याच्या दक्षिणेकडे आपण 4 पुरुष खोदले तर तिथे पाणी मिळण्याची शक्यता असते. एखाद्या बगीचात जिथे बऱ्याच वृक्षांमध्ये एखादे वृक्ष स्वाभाविक नसेल तर तिथे 4 पुरुष खोदले तर पाणी मिळते. पुढच्या श्लोकात ते म्हणतात की एखादा जंगल किंवा अनूप प्रदेशात जर पाऊल टाकल्यावर ते जमिनीत रुतत असेल तर तिथे पाणी मिळण्याची शक्यता असते. तसेच सर्वीकडे जमिनीवर अनवाणी फिरलो व एखाद्या ठिकाणी गारवा किंवा गरम लागत असेल तर त्या ठिकाणी 3.5 पुरुष खाली पाणी मिळू शकतं. तसेच लागोपाठ खूप वारुळ असतील व एखादे वारुळ उंच असेल तर त्या वारुळाखाली 4 हातावर एक शिरा असते. सारस्वतांनी असं म्हटलं आहे की एखाद्या ठिकाणी वड, औदुंबर व पिंपळ एका ठिकाणी असतील तर त्याच्या 3 हात खाली उत्तर शिरा सापडू शकते. पुढे ते म्हणतात की छोट्या गावात किंवा वस्तीजवळ आग्नेय, वायव्य व नैऋत्य हे 3 कोण सोडून जर विहीर असेल तर ती शुभकारक असते. दर्गा कलम या विषयामध्ये त्यांनी मनुस्मृतीचा परामर्श घेतला आहे. हे जे मूळचे श्लोक आहेत ते आदरणीय बाबा महाराजांनी इथे उद्धृत केले. स्वभावतः जी वृक्षलता छिद्ररहित असेल तर तिथे 22 फुटावर पाणी असतं. एखाद्या ठिकाणी गुलाब, खस, शतपत्रिका, खजूर, जांभूळ इत्यादी प्रकारची वनस्पती असेल तर तिथेही पाणी असू शकतं. ते आणखी सांगतात की ज्या ठिकाणी मुंज, कांस्य अशा निळसर रंगाची माती असेल तिथे विहीर घेतली तर तिथे गोड पाणी लागतं. काही ठिकाणी जर काळी माती असेल तर तिथेही गोड पाणी असतं. अशा पद्धतीने त्यांनी मातीच्या वर्णावरून वर्णन व गुण करताना इथे अनेक उदाहरणे दिली आहेत. ते म्हणतात की ज्या ठिकाणी वैडूर्य किंवा लसुणिया किंवा पोळ किंवा ढगाच्या रंगाची शिळा असेल त्या शिळेला फोडल्यावर त्या खाली काळ्या रंगाची शिळा असते व तिथे खूप पाणी मिळतं. अशा रीतीने कोणत्या रंगाच्या शिळेखाली पाणी मिळेल किंवा मिळणार नाही याचेही सविस्तर वर्णन इथे आदरणीय बाबा महाराजांनी केलं. एखाद्याला असं वाटलं की हे कसे शक्य आहे तर मला या निमित्ताने 72-73 पासून राज्यात केंद्रात बोरवेलची सुरुवात झाली. त्याच्या पूर्वीच्या काळी बोरिंग तंत्र विकसित झाले नव्हते. त्यापूर्वी फक्त विहिरीच होत्या. तेव्हा ही लक्षणे लोक विचारात घेत होते. हे वराहमिहिरांनी 1500 वर्षापूर्वी लिहून ठेवत होतं. हा विक्रमादित्याच्या काळातला होता. त्या काळात किल्ला बांधून वस्तीसाठी पाणी कसे शोधावे, विहीर कशी करावी हे जे तंत्र होते ते या ग्रंथात दिलेलं आहे. त्यावेळी पाण्यासाठी विहीर हेच एक साधन होतं. ही माहिती आज सुद्धा उपयुक्त आहे. बोर घेण्याकरता सुद्धा ही माहिती उपयुक्त आहे.
आमच्या यांत्रिक पद्धतीने पॉइंट शोधायला वेळही लागतो व यशही कमी मिळतं. पाणी शोधन कसे करावे याबद्दल आज आपण विस्तारपूर्वक चर्चा केली. आता विहीर खणताना दगड कसा फोडायचा या तंत्राबद्दल अनेक श्लोक आहेत. ते आदरणीय महाराजांनी इथे सांगितले. एखादा दगड फोडण्याकरता पळस व तेंदूचे लाकूड जाळून जी शिला असेल त्याला तापवायचे व त्यावर दुधाची धार सोडली तर तो दगड फुटायला मदत होते. तसेच मोक्ष वृक्ष त्याच्या लाकडाची रक्षा पाण्यात टाकून त्याच्यात शेण टाकून त्याला शिजवायचं. ते केल्यानंतर अग्नीने तो दगड तापून त्याच्यावरती 7 वेळा हे पाणी टाकायचं. मग तो दगड लवकर फुटतो. तसेच कांजी, मठ्ठा, दारू आणि कुळथाची डाळ हे सगळं एकत्र करून 7 दिवस भिजवून ठेवायचं. मग हे द्रव्य गरम करून आधी सांगितल्याप्रमाणे दगड गरम करून त्यावर ओतलं तर तो दगड सहज फुटतो. आणखी 2 पद्धती त्यांनी इथे सांगितल्या आहेत व दगड कसे फोडावे याचे तंत्र विस्तारपूर्वक सांगितले आहे. नंतर बावडीबद्दल त्यांनी काही सूचना केल्या आहेत. एखादी बावडी पूर्व पश्चिमेला लांब असेल तर बराच वेळ पाणी राहतं. तसंच उत्तर दक्षिण बावडी लांब असेल तर त्याच्यामधलं पाणी लवकर संपतं. उत्तर दक्षिण लांबी ठेवायचीच असेल तर त्याचे किनारे ठोस लाकडाने किंवा दगडाने उंच केले पाहिजे. तसेच अर्जुन, वड, आंबा, कदंब, ताड, अशोक इत्यादी वृक्ष चारी बाजूंना लावायला पाहिजेत व त्या विहिरीच्या एका बाजूला दगडांनी व्यवस्थित लावलेल्या लाकडांनी एक अडसर तयार करून पाणी काढण्याचा मार्ग काढावा. एखाद्या वेळी विहिरीचे पाणी जर दूषित असेल तर त्या संदर्भात वराहमिहिरांनी 2 महत्वाचे श्लोक सांगितले आहेत. ते आदरणीय महाराजांनी इथे उद्धृत केले. जर पाणी क्षारयुक्त असेल तर अंजन, मुथा, खस, आवळा इत्यादीचं चूर्ण करावं व ते त्या विहिरीत टाकावं. म्हणजे घाण पाणी, कडवे पाणी किंवा खारे पाणी असेल तर ते सुगंधित होऊन जातं. त्याचा खारटपणा दूर होतो. हे एक प्रकारचे वॉटर प्युरिफिकेशनचे तंत्र 1500 वर्षापूर्वी वराहमिहिरांनी सांगून ठेवले आहे. हे तंत्र आज सुद्धा उपयोगात येऊ शकतं. अशा रीतीने पाणी शुद्ध कसे करावे हा महत्वाचा विषय वराहमिहिरांनी इथे सांगितला आहे असे आदरणीय महाराजांनी सांगून आपल्या वाणीला इथे स्वल्पविराम दिला. मी महाराजांना विनंती करतो त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करा. नमस्कार. नमस्कार. आपण मागल्या पुष्पात चर्चा करत असताना पाणी शोधावं, पाण्याकरता जी विहीर आहे त्या विहिरीची बांधणी करण्याकरता दगड फोडणं वगैरे हे जे पारंपरिक पद्धतीने बृहत संहिता ग्रंथामध्ये सांगितलेले जे संदर्भ आहेत त्याचं अवलोकन केलं आणि शेवटी हा जो 124 श्लोकांचा हा जो दकार कलम हा जो बृहत संहितेमधला हा जो अध्याय आहे भूजल संबंधात त्यातला 121 आणि 122 हे 2 जे श्लोक आहेत हे 2 श्लोक एखाद्या विहिरीतलं भूजल जर का मचूळ असेल, खारट असेल, ज्याला सध्याच्या भाषेत आपण सलाईन असं म्हणू शकतो, दूषित असेल ते शुद्ध कसं करावं असा त्यांनी उल्लेख करून ठेवलाय. आणि ते करत असताना ते कुठल्या पद्धतीने त्याचं शुद्धीकरण करावं असा त्यांनी त्या 2 श्लोकात उल्लेख करून ठेवलाय. आज आपण या जलशुद्धीकरण आणि अशा पद्धतीने त्या जलाचं पेय जलाचं जणू काही व्यवस्थापन या विषयावरती आपण आज जेव्हा चिंतन करणार आहोत तेव्हा मला याआधी असं सांगायचं आहे, जसा एखादा भूजलविद किंवा जिओहायड्रोलॉजिस्ट हा जिओलॉजिस्टच्या बरोबरीने, कारण जिओलॉजीची ती एक ब्रांच आहे, एखाद्या सिव्हिल इंजिनियरच्या बरोबर किंवा आर्किटेक्चर बरोबर काम करत असतो किंवा सामान्यपणे फक्त वॉटरशेड मॅनेजमेंट म्हणजे वॉटर कन्झर्वेशन
वॉटर प्रोक्युअरमेंट आणि वॉटर रिचार्जिंग वगैरे एवढ्यापुरता आपण फक्त विचार करत असतो. त्याचा पुढचा जो भाग आहे, त्या पाण्याचं जर का ते दूषित असेल तर त्याचं परीक्षण करणं आणि त्याचं शुद्धीकरण करणं, हा भाग फारसा भूगर्भशास्त्रज्ञ सर्वसामान्य जिओलॉजिस्ट आहे त्याचा तो अखत्यारीत नसतो. त्याच्याकरता काय आहे, त्याच्याकरता साधारणपणे एकतर इंजिनियर लोक, विशेषतः सिव्हिल इंजिनियर लोक, यांच्याकडे तो वॉटर ट्रीटमेंट प्लांट, शहराला पाणी पुरवठा करायचा असेल तर जलशुद्धीकरण असे जे संयंत्र वगैरे आपण म्हणतो, मग त्याची कामगिरी असते ती त्या इंजिनियर लोकांकडे असते. आणि ते जे शुद्धीकरण वगैरे करण्याचं जे काही त्याचं टेक्निक असेल, तंत्र असेल, ते सगळं त्याचं रासायनिक पृथक्करण करणं वगैरे हे सगळं जे काम असतं ते साधारण केमिस्टकडे असतं. गेल्या काही वर्षात म्हणजे इसवी सन 1980 पासून जेव्हा जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया या संस्थेने ऍडव्हान्स जिओलॉजिकल टेक्निक अशा पद्धतीने भूगर्भशास्त्रज्ञ जिओलॉजिस्ट लोकांना नवीन टेक्निक जेव्हा शिकवायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी पहिल्यांदा एक विषय त्यात मांडला, तो म्हणजे एन्व्हायरमेंटल जिओलॉजी, म्हणजे पर्यावरणीय भूविज्ञान. पर्यावरण भूगर्भशास्त्र याच्यामध्ये विशेष काय आहे तर पर्यावरण प्रबंधन, त्याच्यामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही जी पंचमहाभूतं म्हणतो, किंवा एअर, वॉटर, अर्थ, लँड, साऊंड, नॉईज वगैरे हे पोल्युशनचे आपण जे आता म्हणतो सध्या, तर हे सगळे विषय जसे त्यात असतात त्यात सामाजिक, सांस्कृतिक, सोशो कल्चरल वगैरे तोही भाग असतो. पण हा जो पर्यावरणाचा भाग आहे यात सुद्धा पाणी हा महत्वाचा घटक आहे. मग 1980 मध्ये जेव्हा साधारणपणे या संदर्भामध्ये मी जेव्हा प्रतिनियुक्तीवरती या जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ऍडव्हान्स जिओलॉजिकल ट्रेनिंग टेक्निकसाठी माझी निवड झाली आणि मी त्या भागात जेव्हा काम केलं तेव्हा मला असं लक्षात आलं की या सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो काय आहे, जसं आधुनिक पद्धतीने म्हणजे रेसिस्टिव्हिमीटर, पोटेन्शिओमीटर वगैरे ज्याचा आपण उल्लेख केला, त्यांनी जसं पाणी शोधन करणं हे एखाद्या जिओलॉजिस्टचं महत्वाचं काम आहे पाण्यासंदर्भात, तसंच त्या जे कुठलं पाणी असेल त्या पाण्याचं रासायनिक पृथक्करण करणं आणि ते पिण्यायोग्य आहे की नाही हे सुद्धा माहिती तयार करणं आणि ती लोकांसमोर आणणं, किंबहुना त्याचा अहवाल तयार करून त्या दृष्टीने सुद्धा माहिती तयार करणं एखाद्या भागाचं हाही महत्वाचं आहे. तर याला साधारणपणे ज्या लोकांना इंजिनिअरिंगची किंवा या आजच्या तांत्रिक विषयाबद्दल थोडीशी कल्पना आहे त्याला जिओ केमिकल सॅम्पलिंग, त्या पाण्याचा एक प्रकारे अभ्यास करणं आणि जिओ केमिकल अनालिसिस वगैरे अशा पद्धतीने त्याला म्हटलं जातं. साधारणपणे 80 मध्ये जेव्हा या विषयासंबंधी मी अभ्यास केला त्यावेळेस बृहत संहितेमध्ये जसं पाण्याच्या शोधनाविषयी ग्रंथ बघितले तसेच अन्य ग्रंथ तेही जेव्हा मी बघितले तेव्हा मला असं त्यावेळेस आश्चर्य वाटलं की पाण्याविषयी एक वेगळ्या पद्धतीने आपल्या जुन्या ग्रंथकारांनी जे लिहून ठेवलेलं आहे, कदाचित हे ग्रंथकार बृहत संहिताकार वरामिरापेक्षाही आधीचे आहेत, जुने आहेत त्याच्यापेक्षा. आणि हे जे ग्रंथकार आहे त्याच्यामध्ये जे नाव आहे ते 2 ग्रंथकार तर आहेतच, कारण ते आयुर्वेदाचेच मूळ धरले जातात. त्यात एक सुश्रुत आहे, त्याची संहिता, हा सुश्रुत संहिता हा महत्वाचा भाग आहे. दुसरा चरक संहिता आहे. तिसरा वाग्भट, या वाग्भटाचा अष्टांग हृदय हा ग्रंथ आहे. तर या ग्रंथकारांनी सुद्धा जलासंबंधी, पाण्यासंबंधी उत्तम पद्धतीने वर्णन केलं आहे. तर यांचा उद्देश काय होता, तर यांचा उद्देश हा साधारण पाण्यासंबंधी बोलत असताना
त्याचा उपचारक किंवा औषधीकारक किंवा परिणामकारक जो काही त्याचं गुणवर्णन असेल त्या संदर्भात त्यांचा सगळा अभ्यास होता. म्हणून त्यांनी जणू काही आरोग्यासाठी, स्वास्थ्यासाठी, उपचारासाठी म्हणून या पाण्यासंबंधी अभ्यास केला. त्यासंबंधी त्यांनी माहिती उत्कृत करून ठेवली. आणि या माहितीचा मला पुढे उपयोग याकरता झालाय की मी जेव्हा एकीकडे हे जिओकेमिकल सॅम्पलिंग करून पाण्याची गुणवत्ता ही आधुनिक पद्धतीने जशी तपासण्याचा प्रयत्न करत होतो, तसं पारंपरिक वैदिक पद्धतीने सुद्धा आपल्या ग्रंथकारांनी काय सांगून ठेवलं त्याचाही अभ्यास करत होतो. आणि ते करत असल्यामुळे या दोन्हीच्या समन्वयाने मला पुढे जेव्हा मी ग्राउंड वॉटर, जिओहायड्रॉलॉजी, जिओलॉजी, एन्व्हायरमेंटल जिओलॉजी आणि वॉटरशेड मॅनेजमेंट अशा पद्धतीने जेव्हा माझा PhD विषयक माझा अभ्यास केला तेव्हा या सगळ्याचा मला कुठे ना कुठे मला लाभ झाला त्याचा, हे मला मुद्दाम सांगायचं आहे. म्हणून मी ही मुद्दाम थोडी प्रस्तावना आपल्याला सांगितले. तर आजचा जो विषय आपण मांडणार आहोत तो म्हटला तर पर्यावरण भूगर्भ विज्ञान म्हणजे एन्व्हायरमेंटल जिओलॉजी आणि जिओहायड्रॉलॉजी म्हणजे ग्राउंड वॉटर या दोन्हीचा समन्वयात्मक अशा पद्धतीने आहे. तर या विषयासंबंधी सुरुवात करताना मला एक उद्धृत करायचं आहे. अष्टांग हृदय या ग्रंथातला एक श्लोक उद्धृत करून आपण आज सुरुवात करणार आहोत. तर या अष्टांग हृदय सूत्रस्थान हा जो याचा भाग आहे त्यातल्या 5व्या अध्यायामध्ये सुरुवात करत असताना या अष्टांग हृदय ग्रंथाचे जे भाष्यकार आहेत आणि त्याचे जे काही टीकाकार आहेत त्यांनी आणि ग्रंथकार यांनी जे लिहून ठेवले त्यात त्यांनी असं वर्णन केलेलं आहे की पानीयम प्राणिनाम प्राणा विश्वमेवच तन्मयम न हि तोयात विना वृत्ती स्वस्थस्य व्याधितस्य वा. म्हणजे सर्व द्रव्य पदार्थामध्ये जल किंवा तोय हे सर्वश्रेष्ठ आहे. नाही तोयात विना वृत्ती ही, त्याला काही ठिकाणी पाण्याला उदक असं म्हटलंय, पण काही ठिकाणी चरक सूत्र जे आहेत संहितेमधला चरक सूत्रामध्ये 25वा जे आहे त्यात उदकम आश्वासकराणाम श्रेष्ठम असंही त्यांनी म्हटलंय. उदक पाणी म्हणजे एक प्रकारे औषधी असं चरकाचार्यांनी पाण्याची प्रशंसा केली आहे. तर जणू काही सर्व जीवांसाठी त्यांच्या सर्व अवस्थांमध्ये पाणी ही जगण्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे असं सुरुवात करताना या भाष्यकारांनी म्हटलं. म्हणून त्यांनी म्हटलं की पानीयम प्राणिनाम प्राणाहा, प्राण्यांचा जणू प्राण आहे. विश्वमेवच तन्मयम नाही तो यात विना वृत्ती ही, आणि त्याशिवाय जणू काही माणसाचं जगणं कठीण आहे. तर अशा पद्धतीने सुरुवात करताना मग त्यांनी त्याचा वेगळा अध्यायाचा भाग केला आणि त्याला त्यांनी वर्ग म्हटलाय. त्याला त्यांनी काय म्हटलंय की तोय वर्ग म्हटलाय. तोय वर्ग याचा अर्थ पाण्याचेच जे वेगवेगळे प्रकार असतील त्याच्या गुणाप्रमाणे, गुणप्रभावाप्रमाणे त्याला त्यांनी वर्गीकरण केलं. त्याला त्यांनी नाव दिलं तोय वर्ग. आणि हे सांगत असताना त्याचं कारण काय, तर जर भाष्यकारांनी असं म्हटलंय की पाणी जे आहे ते आकाशातही आहे, ढगांमध्ये आहे म्हणजे एका अर्थी अंतरिक्षामध्ये आहे, आणि पृथ्वीवरही जल आहे. आणि आकाशात जे पडणारं पाणी आहे ते जेव्हा पृथ्वीवर येतं तेव्हा पृथ्वीवरील जलाचे जमिनीचे जे काही प्रकार असतात त्याप्रमाणे त्या पाण्याचे गुणधर्म बदलत असतात. म्हणून या तोय वर्गामध्ये थेट अंतरिक्ष जल म्हणजे आकाशात पडणारं जे पाणी आहे ते, तिथपासून पृथ्वीवरचं समुद्राचं पाणी आणि नद्या
अशा सगळ्या प्रकारचा जलाचं या अष्टांग हृदय ग्रंथामध्ये वाग्भटांनी सूत्र स्वरूपाने वर्णन करण्याचा प्रयत्न केला. तर त्यांनी आधी एक प्रकारे असं म्हटलं आहे की आपण जर का थोडक्यात असं पाहिलं तर पाण्याचे प्रकार किती, तर ग्रंथकारांच्या मताने भाष्यकार जे आहेत त्यांनी असं म्हटलंय की याला दोन प्रकारचं पाणी जर आपण म्हटलं की एक भौम म्हणजे पृथ्वीवरचं आणि दिव्य म्हणजे आकाशात पडणार. तर या आकाशात पडणारे जे पाणी आहे त्याला त्यांनी असं म्हटलंय की धार, कार, तौशार आणि हेम, म्हणजे त्यापैकी त्याचे 4 प्रकार असतात. हे म्हणजे आपल्याला असं माहिती आहे की बर्फाचं वगैरे. तसंच भौम म्हणजे पृथ्वीवरचं जे पाणी आहे त्याच्यात गंग आणि समुद्र असं त्यांनी म्हटलेलं आहे. या ठिकाणी गांग या शब्दाचा अर्थ गंगा अंबू, गांग म्हणजे गंगांबू. गंगांबू म्हणजे दिव्य जलाचा भूमीशी संपर्क झाला की त्याला भौमजल म्हणतात. यापैकी गांग जलाचं जेव्हा त्यांनी सर्व वर्णन केलं तेव्हा त्यांनी असं म्हटलं, जीवनम तर्पणम वृद्धम राधी बुद्धी प्रबोधनम तन्वयक्तरसम मुष्टम शीतम लघ्वमृतो अमृतोपमम गंगांबू नभसो भ्रष्टम स्पृष्टम त्वकेंद्र इंदुमारुतैः हिताहितत्वे तद्भूतो देशकाला वापेक्षते येनाभिवृष्ट ममलम शालन्यम राजते स्थितम अक्लिन्नम विवर्णंच तत्पेय गांगम. साधारणपणे 3 श्लोकामध्ये अर्ध श्लोकात त्यांनी वर्णन केलं आहे. याचा काय अर्थ होतो, तर सामान्य अर्थ आपण जर भावार्थाने घेतला तर आकाशातून पडणार. या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की गंगाबो नभसो भ्रष्टम म्हणजे आकाशातून पडणार आणि सूर्य, चंद्र आणि वायू यांच्या संपर्कात आलेलं आकाशातून. आणि मग त्यानंतर यांच्या संपर्कात आलेलं याचा अर्थ असा आहे की स्वच्छ पात्रामध्ये गोळा केलेलं गंगांग जल पुढील गुणाचं असतं असं त्यांनी वर्णन करताना असं म्हटलं. त्यात काय काय आहे, तर जीवनम तर्पणम हृदयम म्हणजे जीवन, तर्पण, हृद याचा अर्थ असा आहे की हृदयाला हितकार, राधी बुद्धी प्रबोधन करणार म्हणजे बुद्धीला सुद्धा एक प्रकारे आपण जसं म्हणतो ते पाणी आपल्याला तदेला देणार अशा पद्धतीचं असतं. तनु म्हणजे पातळ आणि विरळ आणि विशिष्ट चवच असलेलं अशा पद्धतीचं मृष्ट म्हणजे आवडणार आणि शीत, लघु आणि शेवटी त्यांनी असं म्हटलंय अमृतोपमम जणू काही अमृतासारखं असं याला गंगांबू म्हणजे गांगजल म्हटलंय. गांगजल आपल्याला का लक्षात येतं, कारण गंगा आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणून जणू काही त्यांनी उपमा देताना याला गांग असं म्हटलंय, गंगांबू असं म्हटलंय. पण आता हे जे पाणी असतं हे पाणी हितकर की अहितकर हे देश काल याच्या सापेक्ष असं म्हटलंय. तरी आता यांनी असं जेव्हा भाष्यकारांनी याच्यावरती पुढे काय म्हटलं की, आणि आपण आता जेव्हा पाण्याचा विस्तारपूर्वक जेव्हा विवेचन आपण बघतो आहे तेव्हा भाष्यकार असं म्हणतात की चांदीच्या पात्रात ठेवलेला शालीचा भात ज्या पाण्याने भिजला असतानाही निर्मळ, क्लेदरहित आणि त्याचा मूळ रंगाचा राहतो ते गांगजल पिण्यासाठी वापरावे. म्हणजे या ठिकाणी ते असं म्हणतात, येनाविवृष्ट ममलम शाल्यन्नम राजते स्थितम अक्लिन्नम विवर्णंच तत्पेयम गांगम. म्हणजे चांदीच्या पात्रामध्ये एखाद्या कारण स्वच्छ अशा पद्धतीने ठेवलेला साळीचा जो भात असतो तो जर त्या पाण्याने आपण भिजवला आणि शिजवला असता
तो अगदी निर्मळ अशा पद्धतीने क्लिअर राहील आणि त्याचा मूळच रंगाचा राहत असेल तर ते गंगाजल उत्तम पद्धती समजायचं ते पिण्यासाठी वापरावं. आता याच्यानंतर अरुण दत्त हेमाद्री वगैरे हे जे भाष्यकार आहे यांनी सुद्धा वेगळ्या पद्धतीने हे जे काही काही उपमा याच्याकरता दिल्या त्यांनी वापरल्या. तर त्यांनी आता आपण असं म्हटलं की जीवनम तर्पणम वृद्धम व्याधी बुद्धी प्रबोधनम तन्व व्यक्तरसम उष्टम शीतम लघ्वम अमृतोपम. ते जीवन हा शब्द का वापरला तर अरुण दत्त हा जो एक वैद्य आहे म्हणजे ग्रंथकार आहे आयुर्वेदाचा तो असं म्हणतो की जीवन का ते ओज वृत्तीकर म्हणजे सौम्य धातुवर्धक शरीराच्या अंतर्गत जे धातू असतील त्याचं वर्धन करणार आहे असं तो म्हणतो. हेमाद्री या ग्रंथकारांनी असं म्हटलं की प्राण धारण करण्याला योग्य त्याला तरी जीवन असं म्हटलं. मग आपण तर्पण म्हटलं मग तर्पण काय आहे त्या अरुण दत्तानी असं म्हटलं क्लमहरण आणि हेमाद्रीने म्हटलं तृप्तीजनन. हृदय म्हणजे हृदयप्रिय म्हणजे मनाला आवडणार आणि मग हेमाद्री असं म्हणतो हृदय याचा अर्थ हृदयाला हितकर म्हणून त्यांनी म्हटलंय. राधी म्हणजे आल्हादकर असं एकाने म्हटलं दुसऱ्याने हेमाद्रीने सुखकारक म्हटलंय. बुद्धी प्रबोधन म्हणजे अरुण दत्त असं म्हणतो की जेवढी बुद्धी आहे तिला व्यक्त करणार. पण हा हेमाद्रीने या पाण्याचं वर्णन करताना गंगांबुला असं म्हटलंय की प्रज्ञा विकास जनक. तनु याचा अर्थ स्वच्छ किंवा हेमाद्रीने त्याचं भाष्य करताना म्हटलं सर्वापेक्षा विरल म्हणजे सर्व द्रव्यांपेक्षा आणि मृष्ट म्हणजे मन प्राणन करणाऱ्या किंवा हेमाद्री असं म्हणतो की जिव्हेंद्रिय प्रिय त्याला मृष्ट असं म्हणतो. आणि सगळ्यात शेवटी जेव्हा त्यांनी या गांगेय जलाला अमृतोपम म्हटलं किंवा अमृत या शब्दाचा अर्थ त्यांनी असं म्हटलं की आयुर्वेदाप्रमाणे अमृत ज्याप्रमाणे त्रिदोषघ्न सप्तधातू वर्धक विषजनित पीडेचा नाश करणार आहे त्याप्रमाणे या गांग जलाचेही हे गुण आहेत. असे हे जे गांग जल आहे हे काय आहे हे मेघांकडून पृथ्वीवर आणलं जातं आणि मग त्याचा पृथ्वीवर येताना त्याचा जो संपर्क आहे ते सूर्य चंद्र यांची किरण आणि वातावरणातली वायू याच्याशी येतो. जमिनीशी संपर्क आल्यावर त्याचा वेगवेगळ्या ऋतूमध्ये आकाशातून आले त्या पद्धतीने त्या जलाचे गुणधर्म बदलतात. म्हणून पावसाळ्यातलं पाणी वेगळं थंडीमध्ये आलं तर वेगळं उन्हाळ्यात आलं आज वेगळं म्हणून तो गुणधर्म बदलतात. आणि त्या पद्धतीने ग्रंथकारांनी असं म्हटलंय की जसं पांढरट मातीमधलं पाणी जर असेल जेव्हा जमिनीवर येतं ते पांढरट मातीमधलं पाणी आहे ते कषाय रसात्मक हे थोडं कडवट असं ज्याला आपण तुरट असं आपण म्हणतो. तर काळ्या मातीतलं जे पाणी असतं ते मधुर रसात्मक असतं. याप्रमाणे ते जे पाणी आहे ते शरीरात लाभदायक ठरणार की रोग करणार असं त्यापुढे ठरलेलं असतं. आता अष्टांग संग्रह हा जो ग्रंथ आहे याच्यामध्ये या जमिनीवरचं जे पाणी आहे त्याचे 8 प्रकार दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सारस ताळाग कौप वगैरे त्यांचे वेगवेगळे असे गुणधर्म दिलेले आहेत. तर या पद्धतीने आयुर्वेदकारांनी पाण्याविषयी जेव्हा विशद वर्णन केलं तर ते सांगत असताना मग त्यांनी आणखीन एक गोष्ट सांगितली की भूमी प्रकार आणि पाण्याचा साठा करण्याची जागा म्हणजे हे आपण जेव्हा आपण डोमेस्टिक वॉटर वगैरे असं म्हणतो सामान्यपणे किंवा असं आणि काल म्हणजे ऋतू दिवसाचे प्रहर वगैरे हे त्यांच्या सापेक्ष अशा पद्धतीने कसे कोणते हे त्याच्यावर ठरवावं. त्या पाण्याची क्वालिटी वगैरे हे सगळं असं या पद्धतीने. आता जेव्हा आपण आत्ता याच्यावरती जो आपण पाहिला भाताचा प्रयोग तर काय आहे हा जो भाताचा प्रयोग त्याने असं म्हणला शाल्वीचा हा एक प्रकारचा प्रयोग त्याने असं म्हटला कशा करता हे शुद्ध जलाची जणू काही टेस्ट करण्याकरता.
आता दुसरा त्यांनी जो प्रकार आता सांगायला सुरुवात केली त्याला नाव आहे सामुद्र जल. मग सामुद्र जल काय आहे तर अन्यथा सामुद्रम लग्न पातव्यम मासादाश युजना दिव्या. म्हणजे ज्या पाण्यामुळे रजत पात्रातील म्हणजे त्या चांदीच्या पात्रातला भात जो आहे तो चिकट होतो, त्याचा रंग बदलतो, ते पाणी त्याला सामुद्र जल असं म्हणावं. त्या पाण्याला म्हणजे याचा अर्थ त्या पाण्यामध्ये दोष आहे. आणि असं जे पाणी आहे ते अगदीच जर का असा महिना आला म्हणजे अश्विन मासासारखा जेव्हा प्यायला पाणी कमी असतं ते सोडलं ते एरवी हे पाणी पिण्यासाठी वापरू नये असं ह्या ग्रंथकारांनी सांगितलं. या ठिकाणी मला एक गोष्ट अशी सांगायची आहे की आपण जेव्हा सामुद्र जल हा शब्द वापरला किंवा गांग जल वापरला तेव्हा या ठिकाणी ग्रंथकारांनी या उपमा दिल्या आहे. सामुद्र जल याचा अर्थ समुद्राचंच पाणी असं होत नाही, गांग म्हणजे गंगेचंच असं होत नाही, तर ती उपमा आहे. आता याचं कारण त्यांनी असं म्हटलंय की सामुद्र जल हे जे पाणी असतं हे क्षारयुक्त असल्यामुळे सलाईन किंवा साल्टी असल्यामुळे क्लेदकारी असत. आणि अश्विन महिन्यामध्ये म्हणजे साधारणपणे आपण जेव्हा दसऱ्या ते दिवाळीच्या मधला जो काळ आहे तो अश्विन मास आपण म्हणतो. त्या काळामध्ये अगस्ती ताऱ्याचा उदय होत असल्याने त्या ताऱ्याच्या प्रभावामुळे हे सामुद्र जल काही अंशी शुद्ध होतो असं ग्रंथकारांनी म्हटलं. म्हणून ते अश्विन मासात म्हणजे जेव्हा कोजागिरी पौर्णिमा वगैरे आपली असती त्या काळामध्ये हे पाणी वापरायला हरकत नाही इथपर्यंत ते सांगतात. पण तरी ग्रंथकारांनी म्हणले की तरी जर शक्य असेल तर हे सामुद्र जल अन्यथा वापरू नये. मग काय करावं तर ते फक्त पिण्यासाठी न वापरता स्नानादी वगैरे इतर जे आपले शुद्धी वगैरे असतील त्याच्याकरता ते वापरावं. आता यानंतर तिसरं जे पाणी आहे त्याला म्हटलंय ऐंद्र जल. त्या ऐंद्र जलाकरता या अष्टांग हृदय ग्रंथकारांनी असं म्हटलंय ऐंद्र अंबू सुपात्रस्थ म विपन्नम सदा पिबेत तद्भावेच भूमिष्ठ मा अंतरिक्षानुकारी यत शुची पृथ्वी शितश्वेते देशे अर्क पवना हतम. 4था आणि 5वा श्लोक यात त्यांनी असं म्हटलं आहे की चांगल्या स्वच्छ पात्रात ठेवलेलं निर्मळ असं ऐंद्रजल म्हणजे गंगांगजल हे नेहमी प्यावं. असं ऐंद्रजल हे जर का उपलब्ध नसेल तर अंतरिक्ष जल हे गांग जलाप्रमाणे सारखं गुणधर्म असणारे विस्तीर्ण स्वच्छ कृष्णवर्णी अथवा श्वेतवर्णी भूमीमध्ये स्थित असणार ज्याच्यावर सूर्यकिरण आणि वाहणारी हवा याचे संस्कार झालेले आहेत असं भौमजल पिण्यासाठी वापरावं. याचा अर्थ काय आहे जेव्हा साधारण भाष्य आपण पाहिलं त्याचं स्पष्टीकरण आपल्याला असं करता येईल की ऐंद्रजल हे केवळ वर्षा ऋतूत उपलब्ध होऊ शकतं म्हणजे पावसाळ्यात आकाशात पडणारं पाणी. पण अन्य ऋतूंमध्ये भूमीमध्ये साठलेलं जे पाणी तेच आपल्याला वापरावं लागतं. मग पाणी साठवण्यासाठी ही जी भूमी आहे ही स्वच्छ आणि विस्तीर्ण असावी. या स्थळी अन्य कुठल्याही मार्गाने कचरा अशुद्धता किंवा एरवी विचित्र रसायन ही पाण्यात मिसळली जाऊ नये. आणि हे जर विस्तीर्ण असेल तर विस्तीर्णतेमुळे चंद्र सूर्य हवा या नैसर्गिक शुद्धीकरणांशी पाण्याचा चांगला संपर्क होऊन साठलेलं पाणी दीर्घकाळासाठी शुद्ध राहतं. आणि याचाच अर्थ त्यांनी भाष्यकारांनी असं म्हटलंय की चंद्र सूर्य आणि वारा यांच्याशी संपर्क न येणारं बंदिस्त जागेतलं जर पाणी असेल तर ते लवकर दूषित होतं असं त्यांनी असं म्हटलंय. म्हणून ते असं म्हणतात की शुची पृथ्वी शीत श्वेते देशे अर्क पवनात हतम असं. आता हे त्यांनी चांगल्या पाण्याविषयी जेव्हा म्हटलं तर मग पुढे ते असं म्हणतात त्याज्य जल
म्हणजे कुठलं पाणी? न पिबेत पंकम शैवाल तृणपर्णा विलासस्तृतम सूर्येंदु पवनादृष्ट मभिवृष्टम घनम गुरु फेनिलम जंतुमत्तत्वम दंतग्राह्याति शैत्यता अनार्तवंच यद्दिव्यम मार्तवंच प्रथम च यत लूतादि तंतु विण्मूत्र विष संश्लेष दूषितम. म्हणजे भावार्थाने न पिबेत पंक शैवाल तृण पर्ण पर्ण अविल अस्मृतम आणि सूर्य इंदू पवन अदृष्टम अभिवृष्टम जंतुमत तप्तम दंतग्राही अतिशैत्यता यद्दिव्यम आर्तवम लूत आदि तंतु विटमुत्रा. म्हणजे जे पाणी चिखल शेवाळ गवत पानं यांनी गढूळ झालेलं आहे अथवा आच्छादलेलं आहे, ज्या पाण्याचा सूर्यकिरण चंद्रकिरण हवा यांच्याशी संपर्क येतच नाहीये, जे अभिवृष्ट आहे घन म्हणजे ज्याच्यातला पातळपणा कमी झालेला आहे, फेसाळ अशा पद्धती असलेलं ज्या सूक्ष्म आणि काही वेळा मोठे असे जंतू ज्या पाण्यामध्ये वास्तव्याला आहे, जे अतिशय उष्ण स्पर्शाचं आहे, पाण्याला हात लावला तर गरम वाटतं आपल्याला, म्हणजे अतिशीत असल्याने दातांना अकार्यक्षम करतो खूपच गार असेल तर, जे पावसाळा सोडून अन्य ऋतूत अंतरिक्षातून आकाशातून आलेले आहे, म्हणजे पावसाळ्यात न येता एरवी केव्हा तरी पडलेलं जर असं पाणी असेल, जे पावसाळ्यातलंच आहे वर्षा ऋतूतलाच आहे, पण पहिल्यांदाच पडत असल्यामुळे वातावरणामध्ये जे कोळी असतात, कोळी कीटकांचे तंतू वगैरे जे असतात, जाळ्या किंवा मलमूत्र वगैरे विष यांच्या संपर्कात जणू काही दूषित झालेलं असतं पहिलं पावसाचं पाणी. त्यामुळे असं पाणी सेवन करू नये, असं पाणी पिऊ नये असं ग्रंथकार म्हणतात. याच्यामध्ये विशेष काय आहे तर प्रत्येक वर्षातला पहिला पाऊस जो आहे हा अतितप्त वातावरणाला भेदून येतो. म्हणजे खूप जेव्हा गरमी असते समुद्रातला आपण म्हणतो खूप यंदा उन्हाळा खूप चांगला तर आपला पाऊस येईल, तेव्हा अशा अतितप्त वातावरणाला भेदून येतो. त्यावेळेस जमिनीपासून विशिष्ट उंचीवरती सूक्ष्म जीवजंतू असतात, झाडांवर कीटक कोळी त्यांची जाळी मलमूत्र वगैरे याही पद्धतीने असतं, आणि पहिल्या पावसाच्या पाण्यामध्ये हे सर्व संमिश्र होत असल्याने हे पाणी दूषित होतं. म्हणून वर्षा ऋतूतल्या पहिल्या पावसाचं पाणी पिण्यासाठी वापरू नये. हे पाणी वापरायचेच असेल तर ते विशिष्ट पद्धतीने शुद्ध करून वापरावं असं अष्टांग संग्रहात सांगितलं आहे. आता यानंतर ग्रंथकार नदीच्या पाण्याचं वर्णन करतात. या नदीचं पाणी जे असतं याचं गुणवर्णन अशा पद्धतीने करत असताना भौमजल जे आहे जमिनीवरचं पाणी हे 8 प्रकार अष्टांग संग्रहात जे सांगितलंय त्यापैकी नदीचं पाणी हा एक प्रकार आहे. त्याने 8 प्रकारे त्यात नदीचं पाणी हा एक प्रकार आहे. तर बाकीचे 7 प्रकार कसे आहे तर कौप म्हणजे कूपाचं पाणी, कूप याचा अर्थ की माणसाने तयार केलेली विहीर. मग सारस म्हणजे सरोवरातलं पाणी किंवा तलाव जो मानव निर्मित सरोवरासारखी रचना केली आहे त्याने. मग ताडाग म्हणजे तलावाचं पाणी, म्हणजे तलाव हा सुद्धा माणसाने तयार केलेला सरोवरासारखी रचना आहे. चौंड म्हणजे चौंडाचं पाणी. मग चौंड म्हणजे काय तर दगडातून जे पाझरलेलं असतं पाणी त्याला चौंड असं म्हणले. प्रास्त्रवण म्हणजे डोंगरामधल्या झऱ्याचं पाणी, पर्वतातल्या झऱ्याचं पाणी. औद्भिद म्हणजे जमिनीतून बाहेर येणारे जे झरे असतील जमिनीच्या खालून येणारे त्यांचं पाणी. वापी म्हणजे विस्तीर्ण कमी खोल अशा विहिरीचं पाणी. आणि नादेय म्हणजे नदीचं पाणी. हे जे प्रकार आहे 8 प्रकार असे पाण्याचे जे आपण बघतो, तर याच्या पुढे नदीच्या पाण्याचं वर्णन करताना मग पुढे त्या म्हणतात की या ज्या नद्या आहेत त्या खूप प्राचीन काळापासून
भारत खंडामध्ये जेव्हा नद्या आहेत त्या कुठे उगम पावतात, कोणत्या भूमीतून कशा प्रवाहित होतात, यांनी त्या पाण्याचं वर्णन आपल्याला आधी आपण बघितलं, सामान्य माणसाला माहिती असतं. पण आता या नदीच्या पाण्याचं सामान्य गुण हा ग्रंथकार जेव्हा अष्टांग हृदय वाघभट सांगतात तेव्हा ते असं म्हणतात, पश्चिमोदधिगाः शीघ्रवाहा याश्चाम अलो मलोदकाः पथ्या समासात्ता नद्यो विपरीस्तास्तत्व अन्यथा. म्हणजे पश्चिमम उदरी गच्छन्ति याताः शीघ्रम वहन्ति याताः शीघ्रवाहा अमलम उदकम यासा ता अमलोदका. म्हणजे याचा अर्थ सामान्य ज्या नद्यांचं पाणी स्वच्छ आहे, ज्यांचा प्रवाह हा एक प्रकारे जोरात आहे आणि ज्या पश्चिम दिशेने समुद्राला मिळतात, त्या नद्यांचं पाणी पथ्यकर असतं. या उलट त्या ज्या नद्या या पूर्वेकडे जाणाऱ्या अशा असतील, अशा ज्या नद्या असतील तर कदाचित काही वेळा त्या पाण्याचं जे काही पाणी या विपरीत गुणांचे असू शकतं किंवा असतं. तर याचं एक स्पष्टीकरण देताना भाष्यकारांनी असं म्हटलंय की प्राचीन काळात भारतामध्ये रावी, बियास, सतलज अशा मोठ्या नद्या ज्या होत्या त्या पश्चिमेकडे मिळणाऱ्या होत्या. आणि मग आता आपण जे आपल्याला माहिती त्याच्यामध्ये नर्मदा आणि तापी या दोन नद्या पश्चिमेकडे आहेत. अन्य बहुतेक नद्या पूर्वेला मिळतात. पण ग्रंथकारांच्या मताने यापेक्षा वेगळ्या प्रवाहाच्या ज्या नद्या आहेत, ज्या पूर्वेकडल्या समुद्राला मिळतात, त्यांचा प्रवाह खूप वेळा संथ असतो आणि त्यांचं पाणी निर्मळ नाही. अशा नद्यांचं पाणी अपथ्यकर आहे असं त्यांनी असं म्हटलं. पुढे वर्णन करताना ग्रंथकारांनी पाण्याचं जेव्हा गुणवर्णन करतात तेव्हा ते असं म्हणतात की उपला स्फालनाक्षेप विच्छेदे खेदितोदकाः हिमवन मलयोद्भूता पथ्यास्ता एवच स्थिराः कृमे श्लीपद हृत्कंठ शिरोरोगान प्रकुर्वते. म्हणजे हिमालय वगैरे जे पर्वत आहे किंवा मलय पर्वत, या पर्वतातून उगम पावणाऱ्या त्यांचं पाणी मोठ्या दगडांवरून किंवा पाषाण खंडांवरती आपटल्यामुळे वेगवान, अशा त्या वेगवान असतात आणि अनेक धारांचे, भोवऱ्यांचे ज्याच्यामध्ये साधारण असे त्याच्यात धरे तयार होतात. त्या नद्या अशा पद्धतीने खळखळा अशा वाहतात. अशा नद्या पथ्यकर असतात, त्यांचं पाणी हितकर असते, मग त्या पूर्वाभिमुख का असेना, पण त्या नद्या पथ्यकर असतात. पण जर याच नद्या जर स्थिर असतील, म्हणजे यांचं पाणी जर जमलेल्या पद्धतीने अगदी संथ असेल, खळाचं वेगवान नसेल, तर त्या नद्या या काही कालांतराने कृमी, क्लिपद, हृदरोग, कंठरोग आणि शिरोरोग यांना कारण होतात. कृमी, श्लीपद, हृदकंठ, शिरोरोगान प्रकुर्वते. म्हणून हे वर्णन करताना भाष्यकारांनी असं म्हटलं की सुश्रुत संहिता, चरिक संहिता यांनी या बाबतीत वेगवेगळी मतं दिली आहेत. तर का वेगळं म्हटलं तर चरकाचार्य या हिमालयातली नद्या पथ्यकर मानतात, तर सुश्रुताचार्यांनी त्यांना रोगकारक असं म्हटलंय. पण याचे दोघांनी आपापल्या ग्रंथकारांनी आपापल्या कारणमीमांसा वेगळ्या दिल्या, ते आयुर्वेद मताने पण बघणार नाही. पण सामान्य हा नियम असा आहे. आता या पाण्यासंबंधी वर्णन करताना त्यांनी असं म्हटलंय की प्राच्यावंत्य परांतोत्था दुर्नामानी महेंद्रजाः उदरश्ली पदांतटकान सय्यविंदोद्भवा पुनः कुष्ठपांडू शिरोरोगान दोषग्न पारियात्रया बलपौरुषकारिण्या सागरांबा स्त्री दोषकृत. म्हणजे प्राच्य, अवंती आणि अपरांत प्रांतातील नद्या म्हणजे त्यांचं पाणी, हर्ष म्हणजे साधारण ज्याला आपण ज्याला पोटातले विकार म्हणतो, पाईल्स वगैरे, अशा याला कारणीभूत होतात. महेंद्र पर्वतातील नद्या
या श्रीपद निर्माण करता सह्याद्री आणि विंध्य पर्वतातील नद्या यांचं जर दूषित असतील, म्हणजे हे ज्या नद्या दूषित असतील तर या पांडू आणि शिरोरोग निर्माण करतात. आणि पारियात्रोद्भव नद्या दोष बलकारक पौरुष निर्माण करणाऱ्या आहेत. आणि समुद्राचं पाणी हे त्रिदोषकारक असतं. आता याचं आपण जर स्पष्टीकरण बघायचं म्हटलं तर ही जी नावं आहे ही प्राचीन काळातली आहेत. मग प्राच्य म्हणजे कुठलं, तर गौड. गौड प्रांत म्हणजे कुठला, तर पूर्वेकडला भारताचा भाग. तर हा जो आहे, या नद्या ज्या आहेत त्यांचं पाणी ते अर्श आणि अवंती म्हणजे माळवा, म्हणजे उज्जैनच्या आसपासचा भाग, याला त्याने असं म्हटलं की अर्श. मग अपरांत जर त्यांनी जेव्हा असं म्हटलं तर अपरांत म्हणजे महेंद्र पर्वत जो त्यांनी असं म्हटलंय तर हा कोकण भाग आहे. आणि महेंद्र पर्वत, सह्याद्री, विंध्य, पारियात्र, तर या ज्या हा जो भाग आहे हा सगळं आपल्याला लक्षात येईल की सह्याद्री, विंध्य वगैरे. पण याच्यामध्ये पारियात्र जे असं जेव्हा त्यांनी म्हटलं तेव्हा तडागज आणि दरीज. तडागज म्हणजे या काही नद्या असतात त्याला नवीन असं आहे की यांनी काय होतं की शारीरिक दोष निर्माण करणारे असतात, अशा पद्धतीने त्यांनी वर्णन केले. आपण डिटेलमध्ये जात नाही. पण पाण्याचे अन्य प्रकार सांगताना त्यांनी असं म्हटलंय की विद्यात कूप तडागादीन जांगला अनुपत शैलता. म्हणजे याची संधी आपण जर केली तर विद्यात कूप तडाग आदीन जांगल अनुपशैलता, म्हणजे जांगल भूमीमधलं कूपादीचा पाण्याची भरपूर संपर्क येत नसल्याने ते पाणी लघु असतं. म्हणजे हे सांगत असताना त्यांनी काय म्हटलं की कूप तडाग वगैरे ठिकाणचं पाणी त्या भागात जे असतं हे जांगल अनुप पर्वतीय भूमीचा गुणधर्म त्याप्रमाणे, तर जांगल भूमीतली जर कूपादिकाच्या पाण्याशी भरपूर पाण्याचा संपर्क येत नसल्याने ते पाणी लघु असतं. अनुपभूमीतलं पाणी हे कूपादिकाच्या पाण्याशी भरपूर पाण्याचा संपर्क येत असताना ते पाणी गुरु असतं. आणि पर्वतावरील कूपादिकमध्ये अन्य पाण्याचा संपर्कच नसल्यामुळे पाणी कमी असल्यामुळे ते लघुतर असतं. ते गुरु लघुतर वगैरे हे जे म्हटलंय हे त्यांनी क्वालिटीच्या पद्धतीने असं म्हटलंय. आता त्यांनी असं म्हटलंय नांबू प्रेम शक्त्यावा स्वल्पम बल्काग्नी गुल्मिभिः पांडुदराति सारा शोष ग्रहणी शोषिशोतिभिः ऋते शरणनिधाभ्या विभेद स्वस्थोची चाल्पशाहा. म्हणजे थोडक्यात अग्निमांद्य, गुल्म, पांडू, उदर, अतिसार, अर्श, ग्रहणी यांनी पीडित असलेल्या लोकांनी पाण्याचा फार वापर करू नये. पाण्याशिवाय राहणे शक्य नसेल त्यांनी कमी पाणी घ्यावं. शरद आणि ग्रीष्म वगळता अन्य ऋतूमध्ये स्वस्थ माणसाने सुद्धा कमी पाणी प्यावं. हे सांगण्याचं कारण असं की सध्या एक मतप्रवाह असा आहे की आज पाणी भरपूर प्यावं असा एक प्रकार समाजामध्ये लोकांमध्ये रूढ आहे. परंतु वास्तविक ग्रीष्म आणि शरद ऋतू हे सोडून पाणी स्वस्थाने सुद्धा कमीत प्यावं असं आयुर्वेदाचं मत आहे. का, तर पाणी विशेषतः कफदोष वाढवणारे आहे, अग्नी मंद करणारे आहे, त्यामुळे बरेच वेळा माणसाला व्याधी होतात. तर या पद्धतीने पाण्याविषयी वर्णन जेव्हा ग्रंथकारांनी केलं तेव्हा त्यांनी एक आणखीन सांगितलं की शीत जल, थंड पाणी जे असतं त्याचा गुणधर्म करताना त्यांनी म्हटलंय शीतम मदात्य मदात्य यज्ञाने मूर्छा छद्दी श्रम भ्रमान तृष्णोद्रदाह पित्तास्त्र विषांबू नियच्छती. म्हणजे शीत जल हे मदात्यय, ग्लानी, मूर्छा, छदी, भ्रम आणि तृष्णा वगैरे हे जसं उष्णता, दाह, रक्तपित्त किंवा रक्तविष यांचा शीतजल थंडपणे नाश करतं, तर हे गुणधर्म, याचा अर्थ हे गुणधर्म थंड पाण्याचे आहेत. शैत्य हा पाण्याचा स्वाभाविक जणू काही गुणधर्म आहे आणि न तापवलेल्या पाण्याचे हे गुण जाणावे
मात्र कच्च न तापवलेलं पाणी हे विशिष्ट अवस्थामध्ये देऊ नये असं अष्टांग संग्रहाने म्हटलं. मग त्यांनी उष्ण जलाचे वर्णन केलं आहे. उष्ण जलात ते म्हणतात दीपनम पाचनम कंठ्यम लघुष्णम बस्ती शोधनम म्हणून कासामपी न श्वास परक्षुलुक्षु न शस्यते. म्हणजे उष्ण जल जे आहे हे दीपन पाचन कंठाला हितकर लघु आणि बस्तीचं शोधन करणार असतं आणि नवज्वर कास आम पिन श्वास या पद्धतीने ते काही वेळा हितकारक आहे. पण काही ठिकाणी असं रोग्याला या पद्धतीने उष्ण जल जेव्हा म्हटलं तर किती असावं तर पिण्यास योग्य इतकंच गरम केलेलं पाणी आणि उकळून गार केलेलं जे पाणी आहे त्याला क्वथित शीत जल असं म्हटलं आहे. त्याला म्हटलं आणि विश्यंदी लघुच तोयम क्वथित शीतलम पित्तयुक्ते हितम दोषे विषितम तत्विदोष कृत. म्हणजे भूमी प्रदेशाप्रमाणे पाण्याचे गुरुत्वादी गुण बदलतात हे सुरुवातीला सांगितलं आहे. ज्यामुळे पाणी किती उकळावं हे सुद्धा प्रांतानुसार वेगवेगळे ठरलेलं आहे. म्हणून एखाद्या श्लोकाच्या स्पष्टीकरणामध्ये 1/4 1/3 आणि अर्धा उकळलेलं पाणी असं सुद्धा काही ठिकाणी म्हटलं. तर याच्याकरता काय आहे तर सांगताना ग्रंथकारांनी असं म्हटलंय की जांगल देशामध्ये पाणी जे असेल ते 1/4 उकळून पाऊण पाणी शिल्लक ठेवणं, साधारण देशामध्ये 1/3 उकळणं आणि अनुप देश जो आहे त्यात अर्ध शिल्लक ठेवणं, अशा पद्धतीने सुश्रुत सुक्ताने वातासाठी पित्तासाठी कफासाठी असं त्यांनी पाण्यासाठी सांगितलं आहे. तर हे या पद्धतीने जलपान जे आहे याबद्दल त्यांनी सांगितलं. तर अशा पद्धतीने हे जेव्हा या पाण्याविषयी जेव्हा वर्णन केलेलं आपण असं म्हणतो तर हे पाण्याचं वर्णन करत असताना या अष्टांग हृदय ग्रंथकारांनी एक शेवटी त्यांच्या या अध्यायामध्ये असं म्हटलंय तोय वर्गात की पाण्याची श्रेष्ठता आणि कनिष्ठता कशावरून ठरवावी तो वर्षासु दिव्य नादेये परम तोयम वरावरे. म्हणजे वर्षा ऋतूतील दिव्य जल हे श्रेष्ठ आणि वर्षा ऋतूतील नादेय जल हे सर्वात कनिष्ठ आहे. दिव्य म्हणजे आकाशातून पडणारं अंतरिक्षा आणि पहिल्या पावसाचं पाणी कदाचित दूषित असू शकतो म्हणून पुढच्या पावसाचं पाणी वर्षा ऋतूतलं जे असतं पहिला पाऊस गेल्यानंतर ते पाणी श्रेष्ठ असं त्यांनी या ठिकाणी वर्णन करून म्हटलंय. या पद्धतीने आपण जेव्हा असं बघितलं की पाण्याचे गुणवर्णन करताना ग्रंथकारांनी आपल्या जुन्या ग्रंथकारांनी विशेषतः या अष्टांग हृदयाचाच फक्त आपण संदर्भ या ठिकाणी आपण घेतला तर या ग्रंथकारांनी जेव्हा असं सांगितलं तर आतापर्यंत आपण बघितलं असताना आपण फक्त बृहत्संहितेतलाच एक भाग असा बघितला होता की त्यात त्यांनी पाण्याचं शुद्धीकरण कसं करावं याबद्दल सांगितलं. आता मी आपल्याला फक्त पाण्याच्या शुद्धीकरणाविषयी काही माहिती सांगतो आणि यातला काही भाग हा आपण जेव्हा भूगर्भ विज्ञान याचा भूजल संदर्भातला आपण भाग जेव्हा पुढे आपण बघणार आहोत तेव्हा त्यावेळेस आपण याच्यावरती थोडे विस्तारपूर्वक पुन्हा चर्चा करणार आहोत. पण हा जो भाग आहे हा मात्र मूळ म्हणजे सुश्रुत संहिता ग्रंथकारांनी सांगितलेला आहे. हा कशा करताय तो पाण्याचं शुद्धीकरण कसं करावं याविषयी यांनी विशेष उहापोह केलेलं दिसतंय. या ग्रंथाचं सुश्रुत संहितेचा जो भाग आहे त्याला सूत्रस्थानामधला जो साधारणपणे 45वा अध्याय आहे 45वा अध्याय हा जो आहे ज्याला त्यांनी द्रव्य विधिमध्याय असं त्यांनी असं म्हटलंय. द्रव्य आधी द्रव्याने याच्यामध्ये पाण्याचं वर्णन केलं आहे. तर याच्यात त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की हाच भाग सांगितला असताना की पानीयम अंतरिक्षम निर्देशम रस अमृतम जीवनम तर्पणम धारणम आश्वास जननम श्रमक्ल मपिपासा सा
मदमूर्छा तंद्रा निद्रा दाह प्रशमन मे कांतता पथ्यतम च. म्हणजे आकाशातनं पडणारं जे पाणी आहे ते अनिर्देश रस अव्यक्त अशा पद्धतीने अमृत सौम्य तर्पण करणारं, शरीराला धारण करणारं, आश्वासन आणि शरीराला जणू काही सुखकारक, श्रम क्लम, आपली तहान, मद, मूर्छा, तंद्रा, निद्रा आणि दाह, शरीरात जो दाह होतो तो शांत करणारा, आणि हे जणू काही एकांत असं पथ्य आहे, असं त्यांनी असं या ठिकाणी असं म्हटलंय. आता याच्यामध्ये जेव्हा पाण्याविषयी साधारण जेव्हा त्यांनी म्हणायला सुरुवात केली, तो गंधाविषयी त्यांनी म्हटलं. पाण्याचं साधारणपणे खूप ठिकाणी आपल्याला असं वाटतं की पाण्याला वास येतो, म्हणून हे वास येणार वगैरे हे जेव्हा असतात, हे जे अशा प्रकारचे पाण्याचे जे असतात ते त्यांनी सांगितलं की पावसाच्या पाण्यामध्ये नसतात. मग त्याच्याकरता मात्र त्यांनी आता सुरुवात करताना त्यांनी वेगळ्या पद्धतीने हे पाणी जे असतं ते शुद्धीकरण कसं करायचं असतं याबद्दल त्यांनी जे काही ठराविक श्लोक आहे हे सुश्रुत संहितेमध्ये सुश्रुत या ग्रंथकाराने सांगितले आहे. ते श्लोक आहे ते एका अर्थाने सध्या जे पर्यावरण भूगर्भ विज्ञान आहे याच्याकरता वॉटर ट्रीटमेंट जो भाग आहे त्याच्याकरता आपल्याला उपयुक्त असे दिसून येतात. म्हणून तो जो भाग आहे तो आपण याच्यानंतर घेणार आहोत. पण त्याआधी मला असं सांगायचं आहे की या पद्धतीने जेव्हा अभ्यास केला, हे नद्यांचं पाणी या पद्धतीने असतात, तेव्हा हे सगळं करत असताना मला एक गोष्ट अशी लक्षात आली की अनेक ठिकाणी एखाद्या जिओलॉजिस्टचा या माणसात जिओलॉजी जो असेल त्याचा या गोष्टीचे संबंध कसा आहे, तो नदीचं पाणी घेतलं, वॉटर ट्रीटमेंट केली, बाकी सगळं केलं. पण अनेक ठिकाणी असं लक्षात आलं की काही ठिकाणी पाणी तर खारट आहे, पाणी आहे विहिरीमध्ये, पण ते शुद्ध कसं करावं हे लोकांना माहिती नाही आहे. कारण बोरवेल मधलं पाणी शुद्ध कसं करणार, मग ते जमेल त्या पद्धतीने शुद्ध करतात. ज्या काळामध्ये ही सगळी कल्पना समोर आली बोरवेलचं पाणी, तोपर्यंत आता तरी काही ठिकाणी डिसॅलिनेशन प्लांट वगैरे या गोष्टी वेगळ्या पद्धतीने असतात, पण त्या काळात माहीत नव्हत्या सुरुवातीला. आणि त्यातला जो महत्वाचा भाग असा होता की काही ठिकाणी पाण्यामध्ये फ्लोराईड असायचा. मग त्या फ्लोराईडमुळे काय होतं, मग त्या पाण्यामध्ये जर आयरन असेल तर त्यांनी काय होतं, मग त्या पाण्यामध्ये लेड झिंक लेड असतील तर काय होतं, लेड झिंक कॉपर अशा पद्धतीचे धातू असतील तर काय होऊ शकतं. मग हार्ड वॉटर कशाला म्हणायचं, सॉफ्ट वॉटर कशाला म्हणायचं, हा जेव्हा भाग होता तर हे सगळे अभ्यास करत असताना त्याच्याबरोबर महत्वाचा भाग एक अजून असा आला की विशेषतः भंडारा, नागपूर किंवा काही ठिकाणी हा जो चंद्रपूर भागामध्ये ओपन कास्ट माईन आहे. या ओपन कास्ट माईन मध्ये एकदा मायनिंग झाल्यानंतर त्या तशा पडून असतात, तेव्हा त्याच्यातून अंडरग्राऊंड वॉटर जे असतात सीपेज ते पाण्याने तलावचे तलाव असे भरलेले असतात. पण लोकांना ते पाणी पिता येत नाही. का, तर ते पाणी दूषित आहे, पोल्युटेड आहे. आणि जर कोणी प्रयोगशाळेत त्याचा जर का पृथक्करण करण्याचा विचार केला तर निश्चितपणे असं लक्षात येतं की ते पाणी खरोखर दूषित आहे, पण ते शुद्ध कसं करावं. कारण नळाचं पाणी एक वेळ माठात घेऊन भांड्यात घेऊन ते शुद्ध करता येतं, पण तलावाचं पूर्ण पाणी कुठल्या पद्धतीने शुद्ध करता येईल, काय करता येईल, आणि ते शुद्ध अशुद्धीची लॉंग टर्म अशी जी प्रोसेस असते ही शुद्धीकरणाच्या काही त्याच्यामध्ये पद्धती आहे का, किंबहुना त्या तलावाकडून येणार एखादं पाणी असेल अंडरग्राऊंड माईनचं, ते पाणी एरवी वापरता येतं का, असे बरेचसे प्रश्न काही लोकांच्या मनात असतात. तसा प्रश्न माझ्याही मनात होता. म्हणून पुढे मग तोच विषय अबेंडन माइन पिट वॉटर जे आहे ते रिसायकल रियूज कसं करता येईल हा एक विषय घेतला. आणि पोल्युटेड किंवा कंटॅमिनेटेड ग्राउंड वॉटर असेल ते सुद्धा ट्रीट कसं करता येईल, एफ्लुएंट ट्रीटमेंट ज्याला म्हणतात ते कसं करता येईल, हा जेव्हा माझा अभ्यासाचा विषय होता तेव्हा
जसा या आधीच्या माहितीचा उपयोग झाला तसा सुश्रुताने जे काही काही सांगितलं आहे त्याचा बराचसा उपयोग झाला. तर तो जो भाग आहे विशिष्ट संशोधनाचा आणि तो बराचसा भाग आपण पर्यावरण भूगर्भशास्त्र असा जो असतो तो आपण पुढल्या भागात बघणार आहोत. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. नमस्कार.